खानापूर शहरातील राजा शिव छत्रपती चौकातील बस स्थानकापर्यंत बसेस सोडाव्यात या मागणीसाठी नुकताच सर्वपक्षीय आंदोलन छेडले होते। यावेळी शिव स्मारक चौक बस स्थानकापर्यंत कायमस्वरूपी बस सोडण्याचं आश्वासन डेपो मॅनेजरनी दिले होते। मात्र केवळ एकच दिवस बसेस सोडण्यात आली, त्यानंतर बसेस येण्याचं बंद झालं। यावर तोडगा काढण्यासाठी शनिवार दिनांक 28 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात खानापुरातील सर्वपक्षीय नेते मंडळींची बैठक पार पडली। या बैठकीत पुढील दिशा ठरवण्यासाठी व या विषयावर चर्चा करण्यासाठी खानापुरातील नागरिकांसह सर्वपक्षीय नेते मंडळांची बैठक मंगळवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक चौकातील विवाय चव्हाण सभागृहात बोलवण्यात आली आहे। या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन सर्व मंडळींनी केलं आहे। खानापूर शहरात पूर्वी बस स्टँड आणि बस डेपोच्या सोयी नव्हत्या, पण 2001 साली खानापूरला बस स्टँड आणि बस डेपोचं स्वप्न साकार झालं। त्यावेळी बस स्टँड बस डेपो जांभोटी क्रॉसवर झाला तरी प्रत्येक खानापूर आगारातून सुटणारी प्रत्येक बस खालच्या म्हणजे आताच्या तहसीलदार ऑफिस जुन्या मोटर स्टँडला येऊनच जावी असा त्यावेळेस आदेश होता आणि त्याप्रमाणे गेली 22 वर्ष प्रत्येक बस ही खानापूर जुन्या स्टँडला येऊनच जात होती। पण गेल्या 3 महिन्यापासून त्या सर्व बस खालच्या जुन्या मोटर स्टँडला यायला बंद झाल्यामुळे लोकांना अडचणीचं झालेलं आहे। विशेषतः महिला वर्ग, वृद्ध वर्ग, तसेच रुग्णालयाला येणारे पेशंट, तहसीलदार ऑफिसला येणारे नागरिक, तसंच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली। त्यामुळे खानापूर शहरातील सर्व पक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन याविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार 3 दिवसापूर्वी एक मिनी रास्ता रोको केल्यावर त्यावेळी डेपो मॅनेजरने येऊन उद्यापासूनच सर्व खानापूर घटकातल्या गाड्या खालच्या जुन्या मोटर स्टँडवरूनच जाऊन येतील असा आदेश दिला होता। पण त्याची 1 दिवस अंमलबजावणी झाली आणि परत त्या गाड्या बंद झाल्यामुळे आज याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पुन्हा एकदा खानापूरच्या सरकारी बंगल्यामध्ये आज सर्वपक्षीय बैठक झाली। त्यामध्ये असा निर्णय झाला की या संदर्भात विस्तृत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता लक्ष्मी मंदिरात सर्व पक्षीय